हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? आज आपण काही डेली यूज शब्द पाहणार आहे. चला तर वेळ न घालवता चालू करू. सम कॉमन इंग्लिश वर्ड्स विथ देअर मराठी मीनिंग्स that you can practice daily. So let's go to start daily use words for English. चला तर मित्रांनो, न वेळ घालवता चालू करू. आपल्याला जे डेली जीवनामध्ये लागणारे शब्द आहेत ते. त्यापूर्वी तुम्ही मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलच्या खाली सबस्क्राईब बटन आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आजचे आपले पहिले 10 शब्द म्हणजे बेसिक ग्रीटिंग अँड कन्व्हर्सेशन. म्हणजे आपण एखाद्याला भेटल्यानंतर आपण कसे बोलायचे ते पहिले 10 शब्द. तर आजचा आपला पहिला शब्द आहे हॅलो. हॅलो म्हणजे काय? नमस्कार. जेव्हा आपण एका व्यक्तीला भेटतो तेव्हा त्या व्यक्तीला आपण हॅलो म्हणतो, म्हणजे नमस्कार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणजे शुभ प्रभात, शुभ सकाळ. गुड नाईट. आपण ज्यावेळी संध्याकाळची वेळ असेल त्यावेळी आपण गुड नाईट म्हणजे शुभरात्री असे म्हणतो. हाऊ आर यू? तुम्ही कसे आहात? जेव्हा आपण एखाद्याला भेटतो त्यावेळी आपण त्याला कसे म्हणतो? तुम्ही कसे आहात म्हणजे इंग्लिशमध्ये हाऊ आर यू. मग कसं पुढला व्यक्ती कसा म्हणतो? आय एम फाईन. मी ठीक आहे. आय एम फाईन. फाईन म्हणजे ठीक आहे. थँक्यू. थँक्यू म्हणजे धन्यवाद. सॉरी. सॉरी म्हणजे माफ करा. प्लीज. प्लीज म्हणजे कृपया. वेलकम. वेलकम म्हणजे स्वागत आहे. गुड बाय. गुड बाय म्हणजे भेटूया, अलविदा. यानंतर मित्रांनो आपण डेली रुटीन वर्ड्स म्हणजे आपण डेली दैनंदिन जीवनामध्ये जे शब्द वापरणार आहे ते पाहणार आहेत. ते कोणते शब्द? चला तर पाहू. वेकअप. आपण दररोज सकाळी उठतो त्यावेळी आपण काय म्हणतो? जागे होतो, बरोबर. तर आपण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो? वेकअप. वेकअप म्हणजे जागे होणे. आपण उठल्यानंतर दात घासतो. दात घासण्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ब्रश टीथ. ब्रश टीथ म्हणजे दात घासणे. अंघोळ करणे. अंघोळ करणे म्हणजे काय म्हणतात इंग्लिशमध्ये? टेक अ बाथ. अंघोळ करणे म्हणजे टेक अ बाथ. आता जेवण करणे. जेवण करणे इंग्लिशमध्ये काय म्हणतात? इट फूड. जेवण करण्याला इंग्लिशमध्ये इट फूड असे म्हणतात. कामावर जाणे. आपण सगळे कोण जॉब करत असतात, कोण बाहेर जात असेल तर कामावर जाणे त्याला काय म्हणतात? गो टू वर्क. कामावर जाणे म्हणजे गो टू वर्क. पुस्तक वाचणे. पुस्तक वाचणे म्हणजे पुस्तकाला इंग्लिशमध्ये बुक आणि वाचण्याला रीड. तर वाक्य कसं होईल? रीड अ बुक. पुस्तक वाचणे म्हणजे रीड अ बुक. टी व्ही पाहणे. टी व्ही पाहणे म्हणजे वॉच टी व्ही. टी व्ही पाहणे म्हणजे वॉच टी व्ही. झोपणे. झोपण्याला इंग्लिशमध्ये स्लीप असं म्हणतात. झोपण्याला इंग्लिशमध्ये स्लीप असं म्हणतात. वॉक. वॉक म्हणजे चालणे. वॉक म्हणजे चालणे. आपण जेवल्यानंतर बाहेर चालायला जातो किंवा चालतो त्याला असं काय म्हणतात आपण? वॉक. वॉक म्हणजे चालणे. तर धावणे. धावणे म्हणजे काय? रन. रन म्हणजे धावणे. आता आपण कॉमन ऑब्जेक्टिव्ह वर्ड्स पाहणार आहेत. म्हणजे काहीतरी एखाद्या वस्तू आहेत त्या आपण डेली जीवनामध्ये वापरतो त्यांना कॉमन ऑब्जेक्ट असे म्हणतात. तर ते कोणकोणते? चला तर पाहू. चेअर. चेअर म्हणजे खुर्ची. चेअर म्हणजे खुर्ची. टेबल. हे कॉमन वस्तू आहेत, आपण वापरतो कायम. टेबल. टेबल म्हणजे आपण जो बसतो तो. डोअर. डोअर म्हणजे दरवाजा. विंडो. विंडो म्हणजे खिडकी. बुक. बुक म्हणजे पुस्तक. पेन. पेन म्हणजे आपण जे लिहिण्यासाठी वापरतो तो पेन. मोबाईल. हा आपण प्रत्येकजण वापरतो, एकदम लहान बाळापासून मोठ्या माणसापर्यंत मोबाईल. मोबाईल. बॅग. बॅग म्हणजे पिशवी. शूज. शूज म्हणजे बूट. क्लोथ्स. क्लोथ्स म्हणजे कपडे जे आपण घालतो. कपडे. त्यांना कपड्यांना इंग्लिशमध्ये क्लॉथ्स. क्लॉथ्स असे म्हणतात. तर मित्रांनो, तुम्ही माझा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलच्या खाली सबस्क्राईब बटन आहे, ते सबस्क्राईब बटनला प्रेस करा. चॅनल आवडले तर लाईक करा, व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि प्लीज शेअर करा. तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. आता आपण पुढले पाहणार आहेत फॅमिली मेंबर. तर फॅमिली मेंबरमध्ये आपण घरातले जे व्यक्ती आहेत त्यांना आपण
कशा पद्धतीने इंग्लिशमध्ये हाक मारली पाहिजे, त्यांना काय इंग्लिशमध्ये म्हटलं जातं ते पाहणार आहोत. चला तर फॅमिली मेंबरची नावे पाहू. फादर, फादर म्हणजे वडील. वडिलांना इंग्लिशमध्ये फादर असे म्हणतात. मदर, मदर म्हणजे आई. भाऊ, भाऊ म्हणजे ब्रदर. सिस्टर, सिस्टर म्हणजे बहीण. सन, सन म्हणजे मुलगा. डॉटर, डॉटर म्हणजे मुलगी. डॉटर म्हणजे मुलगी. ग्रँडफादर, ग्रँडफादर म्हणजे आजोबा. ग्रँडमदर म्हणजे आजी. अंकल, अंकल म्हणजे काका मामा. इंग्लिशमध्ये सर्वांना वडिलांच्या भाव असेल किंवा बाकी आदर असतील तर त्यांना आपण अंकल असे म्हणतात, किंवा आदर मावशी किंवा काकू असतील तर त्यांना आंट किंवा आंटी असं म्हणतो. तर हे आपले आहेत फॅमिली मेंबर्स. तर मित्रांनो, कसा वाटतो व्हिडिओ? चला तर आपण पुढले पाहू. आता आपण पाहणार आहोत ॲक्शन. बेसिक ॲक्शन म्हणजे ज्या आपण घटना करतो, ज्या घटना करतो म्हणजे ॲक्शन्स, ते पाहणार आहोत. सीट, सीट ही बसण्याची क्रिया आहे आपली. तर सीटला काय म्हणतात? बसणे. स्टँड, स्टँड म्हणजे उभा राहणे. स्टँड म्हणजे उभा राहणे. राईट, राईट म्हणजे लिहिणे. रीड, रीड म्हणजे वाचणे. स्पीक, स्पीक म्हणजे बोलणे. लिसन, लिसन म्हणजे ऐकणे. ड्रिंक, ड्रिंक म्हणजे पिणे. इट, इट म्हणजे खाणे. ओपन, ओपन म्हणजे उघडणे. क्लोज, क्लोज म्हणजे बंद करणे. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आपण आजच्या व्हिडिओमध्ये डेली बेसिक ॲक्शन्स, वर्ड्स, कॉमन, फॅमिली पाहिले. तर मित्रांनो, प्लीज चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू